शेतकऱ्याबद्दल किंवा समस्याबद्दल काहीच बोलत नाही. विविध पक्षाबद्दल विरोधात बोलत राहतात. बाकी त्यांचं दुसरं कोणतंच धोरण दिसून येत. कांद्यासारखाच सोयाबीनचा प्रश्न अतिशय गहन आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलं की ते अमित भाई शहाकडे जाऊन कांद्याचा प्रश्न मांडतील. माननीय पणन मंत्री महोदय, 50 लाख टन सोयाबीनचं उत्पादन आहे झालं. आपण नाफेडमार्फत फक्त 15 लाख टन आपण सोयाबीन खरेदी केली. याविषयी आपण परत खरेदी सुरू करणार काय? आणि दुसरा अध्यक्ष महोदय, एक आमदारांचा प्रश्न आहे. आपण अधिकाऱ्यांना फोन लावा, त्याचं सोयाबीन तुम्ही खरेदी करणार का, प्रस्ताव पडवला काय? शिंदे साहेब ह्याचं उत्तर देत नाही. आता आम्ही तूर खरेदी करणार, त्याच्याकडे लक्ष द्या. अरे हे उत्तर झालं का? म्हणून माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री महोदय, सोयाबीनचा प्रश्न खूप गहन आहे. विदर्भातला जिरायत कास्तकार होरपडलेला आहे. आमच्याकडे थोडंसं कांद्यासारखं आणि ऊसासारखं असा ब्रँडिंग नाही आहे. तुम्ही सर्व एका ठिकाणी उभे राहता, सर्वपक्षीय लोक. ऊस आणि कांद्याचा विषय झाला की सोयाबीनवर फार कोणी बोलत नाही. म्हणून माझी विनंती आहे महोदय, एक तर सोयाबीनची खरेदी ही परत 10 दिवसांसाठी सुरू करावी, कारण की आपण फक्त 30% माल विकत घेतलेला आहे. भावांतर योजना ही सोयाबीनला लावावी आणि याच्याबद्दल सुस्पष्ट धोरण ठरवावं.